मला वाटतं पीक विम्याच्या भानगडी जसं PM किसान आहे तसं पीक विम्याचा आहे, कृषीमधला बियाण्याचा विषय आहे, एवढा गोंधळ आहे। काल आमचे धनंजयजी म्हणत होते की आमचं खाली वजन भरपूर आहे, आमच्या कार्यालयातले काम लोक फार चांगले करतात। कृषी कार्यालयातला गोंधळ कधी संपन मला समजत नाही। म्हणजे वेळेवर बियाणं न भेटणं, बियाणं भेटलं तर ते चांगलं न भेटणं, खताची मारामारी होणं, पीक विम्याचे तेच प्रॉब्लेम आहे, PM किसानचे ते प्रॉब्लेम आहे। या संदर्भात मला वाटतं कायमची एक उपाययोजना आपण केल्या पाहिजे सरकारनं, नाहीतर लोक मग कार्यालय हाती घेतल्याशिवाय राहणार नाही। समर्थन काऊन करत ना तुम्ही? समर्थन काऊन करत ना? मारल्याचं समर्थन का करत नाही? अहो तुम्ही मारल्याचं समर्थन का करत नाही सांगा ना। मग तुम्ही समर्थन करायला पाहिजे। कायदा मोडताना तुम्ही सांगा, आज माझ्याकडे जुन्नर मधला शेतकरी आला, काय नाव रे त्याचं, जुन्नर मधला, त्याची 4 वर्षापासून जमीन आणि घर पाण्यात गेलं। 4 वर्षापासून तो आमदाराकडे 3 डाव गेला, गावित साहेबाकडे 2 डाव गेला। आदिवासी शेतकरी आहे, त्याचे वडील मरण पावले, एक भाऊ 80% दिव्यांग आहे आणि त्याला 3 वर्षापासून शेती 4 एकर पाण्यात गेली, उपासमारीची वेळ आली। एवढा सगळा पत्रव्यवहार 2020 पासून करतोय तो। आखरी तहसीलदाराला आज फोन केला तर सांगितलं तिथं येऊन ठोकतोय म्हणून तुला, सुनील रावते नावाचा आहे। मग त्यानं लगेच फोन केला शेतकऱ्याला, म्हणे आज आता अहवाल पाठवतोय। काय करायचं मग तुम्ही सांगा ना। तसं वागतो ते तुमच्यासारखंच आहे। कॅमेऱ्यावाले जेवढा पगार आहे तेवढा त्या एसटी मध्ये, आता एसटी मध्ये जो चालक आहे तो 50 जणांना घेऊन जातो आणि तुम्ही जर एसटीची अवस्था जर पाहिली तर ड्रायव्हर चालकाजवळच इंजन आहे, म्हणजे अधिक वाईट आहे। तुम्ही त्या इंजनपाशी 15-20 मिनिट पण उभे राहू शकत नाही। आमच्या अध्यक्ष साहेबाचा ड्रायव्हर एसी मध्ये जातो, फुल इंजन मागाय ते चालत आणि त्याला कुठल्याही प्रकारच्या फार कष्ट लागत नाही। त्याला 38-30 हजार रुपये महिना आहे आणि आमच्या एसटी चालकाला जो 50 लोक रोज घेऊन जातो इकडे तिकडे, हजारो लोकांची सेवा करतोय, त्याला 12,000 का? मग अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना कापला काऊन? तर तो न्याय आणण्यासाठी कापला होता। मी तेव्हा तेच म्हटलं सभागृहात आता कोणाच्या थोबाडीत मारली पाहिजे आपण? असं का होतं या देशामध्ये? तुम्ही सांगा, चांगला खेळाडूंना जर सुवर्ण पदक आणलं तर 1 कोटी भेटते आणि दिव्यांगानं सुवर्ण पदक आणलं तर 3 लाख भेटते। ही विषमता आहे देशामध्ये आणि तुम्ही टीव्ही वाले कधीच दाखवत नाही। कुठे दाखवलंय? क्रिकेट म्हणजे सगळ्या खेळाडूचा जवई आहे। क्रिकेट म्हणजे एखादा आमचा कुस्तीगीर सुवर्ण पदक आणते तर तिथं त्या तुमचे कॅमेरे जात नाही, आमचे नेते जात नाही, लोकही जात नाही। म्हणजे खेळ सारखेच आहे। त्याच्यात प्रावीण्य दाखवलं इतर गेम मध्ये तर तुमचे कॅमेरे तिकडे कधी जात नाही, आमचे नेते मंडळी पण जात नाही। पण क्रिकेट मधला 4 चौक्याने 1 छक्का मारला का लोक बिलकुल तयार असतात। विजय भेटला, भारताचा सन्मान वाढवला, आम्ही आनंदीच आहोत। पण असं होऊ नये। समाजामध्ये प्रेरणाचं काम सोशल मीडियानं तुम्ही सुद्धा केलं पाहिजे, मीडियानं। क्रिकेटचा मुद्दा भाऊ, टीम इंडिया आज मुंबईमध्ये येते, मात्र गुजरातची बस ही त्यांच्यासाठी वापरण्यात येते। बेस्टच्या बस ताफ्यात बस नाही का असा सवाल आता विरोधकांकडून होतोय। तुमचं काय प्रतिक्रिया आहे? गुजरातच्या बेस्ट बस चांगल्या आहे आपल्यापेक्षा, हेच त्याच्याहून सांगणं। एक राजकीय प्रश्न आहे। नुकताच तुमच्या आणि राजू शेट्टींची बैठक झाली, विधानसभेच्या दृष्टीनं काही रणनीती असणार आहे का? राजूजी शेट्टी आणि आम्ही बसलो आहे, आज आमची बैठक झाली। धीरे धीरे सगळे लहान मोठे जे कार्यकर्ते आहे त्यांना एकत्रित करून मूड बांधणी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि त्याला आम्हाला यश येईल। अगदी बरोबर आहे। तुम्ही जर हार्ड कॉपी घेऊन पत्त्याचे खेळले जुगार, म्हणजे तुम्ही पत्ते खेळले, जुगार खेळले, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, फिजिकली खेळलो तर तो गुन्हा होतं आणि ऑनलाईन तेच पत्ते खेळले तर गुन्हा होत नाही। ही अजब दुनिया आहे आणि म्हणून आम्ही 10 तारखेला महात्मा गांधीजीचा पुतळा आहे त्याच्यासमोर
खुली जुगार खेळणार आहोत. खुला जुगार आम्ही तिथं खेळणार ऑनलाईन गेमिंगच्या विरोधात. आम्ही सगळ्याला तिथं आमंत्रित करतो, तुम्ही पण या जुगार खेळाले. कसं आहे, सरकारचा भाग आहे म्हणजे काही सहन करायचं असं नाही आहे. मैं उतना गुलाम नहीं हूं. जे खरं आहे ते खरं, खोटं आहे ते खोटं. बच्चू कडूंना आयुष्यात हे जपलं म्हणून बच्चू कडू आहे, तो फक्त आमदार नाही आहे. आणि म्हणून जिथं जिथं सरकार चुकत असेल तिथे इथं ठेचण्याचं काम आम्ही नक्की करू. आम्हाला कोणाचं भय नाही आहे आणि भिणार पण नाही आहे आयुष्यात कोणाला. तुम्हाला भिऊ, बाकीचे कोणाला भ्यायची गरज नाही. काय होतंय, हा अवेळी पाऊस आणि नाही पाहिजे तेव्हा पाऊस, सगळं जुगार, सगळा खेळ निसर्गावर आणि निसर्गातून सुटला तर मग सरकारवर. तुम्ही सांगा, दुधाले 5 रुपये भाव वाढवून दिले आणि केंद्र सरकारनं 10 टन भुकटी आयात केली. एवढे मूर्ख कुठे हिंदुस्थानात सापडून का? एवढे मूर्ख असतं का? इकडे 5 रुपये द्यायचे, भाव वाढले म्हणून, भुकटी आणायची, भाव कमी व्हायचे म्हणून. आणि दुसऱ्या इकडे अशाच पद्धतीचा गेम सुरू आहे. तुम्ही सांगा, 2021ला सोयाबीनवर 35% आयात शुल्क वापरलं होतं आणि 35% आयात शुल्क लावल्यामुळे काय झालं का, बाहेरचं जे तेल आहे, पाम तेल, ते आलं नाही. आणि सोयाबीनचे भाव मे महिन्यात 2021 10,000 होते. आजच्या मे महिन्यामध्ये सोयाबीनचे भाव 4,000 आहे. 21 ते 24चा जर प्रवास पाहिला तर 21ला भाव जास्त होते आणि 24ला भाव कमी आहे. म्हणून सरकार शेतकऱ्याला कधी चांगल्या नजरेतून पाहत नाही, पाहणार पण नाही. कारण आमच्या हाती त्यांनी भगवा, निळा, हिरवा झेंडा दिला आहे आणि तुम्हाला तेच दाखवायचं आहे. तुम्हाला ते दाखवण्यात मजा वाटते, हिरवा मोठा का भगवा मोठा का निळा मोठा. आणि इथे निवडणुका जेथपर्यंत जाती धर्मावर आधारित होईल तोपर्यंत काही खरं सामान्य माणसाचं नाही. तुमचं कॅमेऱ्यावाल्याचं तर कधीच खरं नाही आहे, जे कॅमेरा घेऊन उभे असन ते. आणि मग तुमच्यासारखीच ह्या शेतकऱ्याची परिस्थिती आहे. तुम्ही थोडेसे चांगल्या वातावरणात राहतात म्हणून तुमच्या आत्महत्यापर्यंत वेळ जात नाही. त्याला चारही इकडे सगळं डुबलेलं दिसतं म्हणून तो आत्महत्या करतो.